या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दोन माणसं भेटली 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार सुद्धा सांगू लागलेत। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरे यांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं, शरद पवार यांची प्रतिक्रिया। संसदेमधील शपथ सुप्रीम कोर्टामध्ये चालेल का? आयोगाने मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल। खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडून राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख। 11 ऑगस्टला इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ती दिली नाही। बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कोणालाही आक्षेप नाही। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली। मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, याचे संजय राऊत यांच्याकडून संकेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच, काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल। आधी दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। RSS शिस्तबद्ध संघटना, निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते। पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप, सिद्धेश शिंदे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। शिंदेंच्या सेनेच्या महिला शाखा प्रमुखांची केली होती तक्रार। पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे मारहाण प्रकरण, आणखी 2 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। 4 जणांना आधीच 12 ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी। दादरमध्ये येऊन गाडीच्या टपावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी सुनावलं। अजून 12 गाड्या येणार, खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीची मुजोरी। मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। रक्षाबंधनाच्या निमित्तानं सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली, तर बहीण जयवंती देशपांडे यांच्यासोबत राज ठाकरेंचं रक्षाबंधन। लहान मुलींच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रक्षाबंधन साजरं। ब्रह्मकुमारी यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली। मुंबऱ्यामध्ये रिक्षा चालकाला 4 ते 5 जणांकडून बेदम मारहाण, अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार नाही। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। माधुरी हत्येसाठी नांदणी मठ आणि वनतारा सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये संयुक्त याचिका दाखल करणार। मठाच्या परिसरात हत्येसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय। राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस, जैतपूर भागामध्ये घराची भिंत कोसळली, 7 जणांचा मृत्यू। बचाव पथकाकडून तातडीने मदत कार्य सुरू। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।